कायद्याचा अभ्यास करण्यापूर्वी त्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे कायदा हे एक सामाजिक प्रबोधनाचं प्रभावी साधन आहे आणि म्हणूनच कायदा हा नेहमी गतिजन्य असावा लागतो, तो स्थितिशील असून चालत नाही। त्याबद्दलची आपल्या चर्चेमध्ये आपण अनेक उदाहरणं विचारात घेणार आहोत, परंतु सुरुवात करत असताना कायदा म्हणजे काय, कायद्याचा अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर कायद्याचं वर्गीकरण आपण दोन भागामध्ये मूलतः करू शकतो। एक मूळचा कायदा म्हणजे असा कायदा की जो कायदा आपल्याला आपले हक्क, कर्तव्य आणि कर्तव्याचे पालन केलं नाही तर त्यातून निर्माण होणाऱ्या जबाबदारीची माहिती करून देणारा कायदा, ज्याला इंग्रजीमध्ये सबस्टॅन्टिव्ह लॉ असं म्हणतात। म्हणजेच सबस्टॅन्टिव्ह लॉ इज दॅट लॉ विच डिफाईन्स राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ एन इंडिव्हिज्युअल। पण यामध्ये असं घडलं तर, तसं घडलं तर पुढं काय करायचं याबद्दलची या कायद्यामध्ये कुठेही माहिती सांगितलेली नसते आणि म्हणून दुसरा कायद्याचा भाग जो पण अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे अंमलबजावणी करणारा कायदा, याला इंग्रजीमध्ये प्रोसिजरल लॉ असं म्हटलं जातं। खून म्हणजे काय, बलात्कार म्हणजे काय, चोरी म्हणजे काय याबद्दलच्या व्याख्या आपल्याला भारतीय दंडविधान म्हणजेच इंडियन पिनल कोडमध्ये वाचल्यानंतर समजतात, परंतु असं घडल्यानंतर काय करावं याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे असल्यास कलम 1 पासून कलम 511 पर्यंतचा जरी आपण सर्व कलमांचा विचार केला तरी आपल्याला समजणार नाही आणि म्हणून अंमलबजावणी करणारा कायदा म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता, ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड असं म्हणतो। म्हणजे प्रोसिजरल लॉ म्हणजे काय, प्रोसिजरल लॉ इज दॅट लॉ विच टेल्स यू द मेकॅनिझम टू इम्प्लिमेंट द प्रोव्हिजन्स ऑफ द सबस्टॅन्टिव्ह लॉ। हे फौजदारी किंवा दिवाणी या दोन्ही कायद्यांना लागू होतं आणि म्हणून कायद्याचा अभ्यास करत असताना एका कलमाचा किंवा एका कायद्याचा अभ्यास करून कधीही चालत नाही, तर त्याकरता अत्यंत आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे कायदा हा फक्त इंडियन पिनल कोड वाचून समजेल का, नाही, इंडियन पिनल कोडचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्याबरोबर आपल्याला क्रिमिनल प्रोसिजर कोडचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे। इथंच थांबून चालेल का, नाही, ज्यावेळी प्रकरण कोर्टामध्ये जातं त्यावेळी आपल्याला हे भारतीय पुराव्यासंबंधीचा कायदा आहे त्याबद्दलची पण माहिती असावी लागते। इथंच थांबून चालेल का, अजिबात नाही, याबरोबर इतर अनेक कायद्यांचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, जे आपण प्रत्येक वेळी जसं जसं आपण विभागणी करू त्या पद्धतीने शिकण्याचा किंवा समजून घेण्याचा किंवा त्याबद्दलची चर्चा करण्याचा या पुढील आपल्या व्याख्यानामध्ये प्रयत्न करणार आहोत। आज आपण इथंच थांबूया।